सो हाय मित्रांनो, आता आपण आहोत गणपतीपुळ्याला. आम्ही ॲक्च्युली तिकडनं निघून आलो आणि मला गाडीची पूजा वगैरे करायची होती, त्याच्यामुळे मी गणपतीपुळ्याला निघून आलोय. आणि आता इथे आपण गाडीची पूजा करणार आहे. फ्रेश होऊन अर्जंटमध्ये निघावं लागतंय, कारण की ते जे भटजी आहेत तिथे ते 4:15 पर्यंत निघून जाणार आहेत, म्हणून थोडं लवकरच जावं लागतंय. घाई गडबडीत आंघोळ वगैरे केली आहे. तो फायनली मित्रांनो 8 ते 10 दिवसाच्या मेहनतीनंतर आपल्याला गाडीची पूजा करायला मिळते आज. आणि योगायोग असा आहे की ते पण गणपतीपुळ्यातच आपल्याला मिळालं. गेल्या 10 दिवसापासून आपण ट्राय करतोय की रामेश्वरमला पूजा करू, उडुपीला करू, पण ते काय पॉसिबल झालं नाही. आदियोगीला पण आपण ट्राय केलं, पण तिकडे पूजेवाला काही सिस्टमच नव्हतं. पण फायनली बाप्पांचीच मूर्ती होती आणि बाप्पांच्या इथेच आपल्याला बोलवून घेतलेलं आहे आणि तिथेच बाप्पांच्या हातून ती पूजा होते. गाडी 4000 किलोमीटर चालली मित्रांनो, पण कसल्याच गोष्टीचा त्रास झालेला नाही आपल्याला रस्त्यात. तर मित्रांनो, आता आपण आहे गणपतीपुळ्यात. इथे आपल्याला अमित दादा मिळालेले आहेत. ते आपल्याला मंदिराची माहिती देणार आहेत पूर्ण. मी अमित घनवटकर, संस्थान श्री देव गणपतीपुळे मंदिराचा मुख्य पुजारी. हे जे आपलं श्री क्षेत्र गणपतीपुळे आहे, हे श्री क्षेत्र गणपतीपुळे समुद्राच्या काठावर असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे हे नाव पडले. ही समोरची समुद्राच्या किनाऱ्यावर वाळू असते, त्या वाळूला ग्रामीण भाषेमध्ये पुळण म्हटलं जातं आणि पुळणीत बसलेला गणपती म्हणून या गावाला गणपतीपुळे असं नाव प्रचलित झालं. साधारणपणे 16व्या शतकापासून या मंदिराच्या बाबतचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो, त्याचे दाखले मिळतात. हा जो संपूर्ण गणपती आहे, हा मंदिराच्या बाजूला जो डोंगर आहे मागे, तो संपूर्ण डोंगर गणपतीचं प्रारूप मानलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्या ठिकाणी गर्भगृहामध्ये म्हणजेच गाभाऱ्यात बाप्पाची छाती आणि पोट एवढाच भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या मंदिराच्या मागे जो संपूर्ण डोंगर आहे, तो संपूर्ण डोंगर हा गणपती आहे. म्हणून इतर ठिकाणी मूर्तीभोवती किंवा मंदिराभोवती प्रदक्षिणा असते, परंतु गणपतीपुळ्यामध्ये हीच प्रदक्षिणा ही संपूर्ण डोंगराभोवती आहे. जेव्हा आपण ही डोंगराभोवतीची प्रदक्षिणा करतो तेव्हा ती करत असताना अर्ध्या प्रदक्षिणेमध्ये बाप्पाची शुंडास्थान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच अर्ध्या प्रदक्षिणेत शुंडास्थान आणि मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये बाप्पाचं छाती आणि पोट असं हे स्वयंभूस्थान या ठिकाणी पाहायला मिळतं. हे स्वयंभूस्थान 8 जे महागणपती संपूर्ण भारतवर्षामध्ये आहेत त्यामधलं 5 नंबरचं मानलं जातं. एक आहे ते कालडीला आहे, एक आहे ते तंजावर प्रांतात आहे. त्याचप्रमाणे 5व्या नंबरला येणारं म्हणून या लंबोदराचं नाव घेतलं जातं. नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. या ठिकाणी भक्तगण अतिशय मनोभावे येतो, आपले जे काही सांगणं असेल ते देवाला करतो आणि निश्चितच सरत्या वर्षामध्ये त्याची जी मनोकामना आहे ती पूर्णत्वास जाते, अशी या गणपतीची ख्याती असल्यामुळे नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील या बाप्पाची ओळख आहे. या ठिकाणी प्रतिपदा ते पंचमी असा भाद्रपद आणि माघ महिन्यात या ठिकाणी बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो. इथे 5 गावांमध्ये भाद्रपद महिन्यात पार्थिव मूर्ती घरी आणण्याची प्रथा नाहीये. 5 गाव एक गणपती अशी सामाजिक बांधिलकी जपणारी परंपरा गेली 400 वर्ष ही पंचक्रोशी आणि श्री क्षेत्र गणपतीपुळे गाव आजही तेवढ्याच नियमितपणे पाळत आहे. इथे कोणी आपल्या घरी पार्थिव मूर्ती आणत नाही, तर मंदिरामध्ये प्रतिपदा ते पंचमी असा उत्सव साजरा केला जातो. अशा या स्थानाचं विशेष आहे. धन्यवाद. सो हाय गाईस, आता आपण गणपतीपुळेला आलेलो आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की मागच्या ब्लॉगमध्ये माझ्या गाडीची पूजा इथे झाली.
आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी देऊळ थोडंसं एक्सप्लोअर करतो आहे. आणि महत्त्वाचं हे आहे की आतमधून मला परमिशन नाही मिळाली ॲक्च्युली, कारण की मी आजच्या आज वन डे करून जाणार आहेत. तर ते मला बोलले, मी आतमध्ये मेन ऑफिसला इन्क्वायरी केली होती की मला गाभाऱ्यात शूट करू द्या म्हणून, पण कसं आहे ॲप्लिकेशन द्यावं लागतं आणि एक दोन दिवस त्यांना आधीच इंटिमेशन द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे मला गाभाऱ्याच्या आतमधलं तर काही शूट करता नाही आलं, पण मी बाहेरचं शूट करतो आहे. आणि आपल्या अमित दादांनी आपल्याला मंदिराची एक चांगली माहिती दिलेली आहे. मंदिराचा एंट्रन्स आहे. आपल्याला परमिशन नाही मिळाली म्हणून आपण मेन गेटवरूनच इथूनच बाहेरच्या बाहेर आपण व्लॉगिंग चालू केली. नेक्स्ट टाइम परमिशन सहित येऊ मित्रांनो, आणि गाभाऱ्यात सुद्धा तुम्हाला घेऊन जाईन. पण आता जाताना तुम्हाला एंट्रन्स वगैरे दाखवतो, कारण की येताना मला गाडी डायरेक्ट आतमध्ये गाभाऱ्यात न्यावी लागली मंदिराजवळ. ही मेन एंट्री आहे. आपण बाहेर पडताना दाखवतोय तुम्हाला. तर मंदिराच्या इथे आपल्याला ड्रोन उडवायची परमिशन नाही मिळाली, त्याच्यामुळे आपण पुढे एका पेट्रोल पंपवरती येऊन आम्ही ड्रोन शॉट थोडेसे काढलेले आहेत. आय होप तुम्हाला आवडतील. आणि आज आपलं लास्ट दिवस आहे, कारण की गेल्या 10 दिवसापासून कंटिन्यू ड्राईव्ह चालू आहे आणि खूप फिरणं पण झालेलं आहे. आता घरी जावं लागेल. घरचे तर बोंबलत आहेत, व्हिडिओच्या चक्करमध्ये फिरत चालला आहे. आता घरी जावंच लागणार आहे. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील. एक एक करून मी सर्व व्लॉग टाकेन, तुम्ही पहा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.